नमस्कार मैत्रिणो, मी आज इथे चांदवडमध्ये आलेली होती आणि मी तिथे थोडंसं म्हटलं बाहेरची, मला वेळ नव्हता एवढा तर आपण इथे पावभाजी घेत आहोत. आता तिथे पावभाजीसाठी इथे आलेलो होतो आणि इथे तवा पावभाजी. तर इथे बघा, त्यांनी बाजूला जी पावभाजी होती ती शिजवलेलं सगळं कोबी, फ्लावर, टमाटा आणि हे बटाटा, तर अशा सगळ्या इथे भाज्या शिजवून ठेवलेल्या होता, वाटाणा. तर अशा इथे भाज्या त्यांनी बाजूला पूर्ण तव्यावर अशा साईडने लावून ठेवतात. तर ते इथे या ठिकाणी अशी पावभाजी मोठ्या तव्यावर ही पावभाजी बनवत होते. तर सगळ्यात आधी त्यांनी कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर त्यांनी तो कांदा छान असा परतू दिला. तर इथे तेलाचाच वापर केला त्यांनी, थोडंसं बटर आणि थोडंसं तेल असं वापर केलेला आहे. आणि छान अशी ही ते त्यांनी जी शिजवलेली पावभाजी होती, तवा पावभाजी, ती टाकलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी इथे छान इथे त्यांच्या त्या पावभाजीच्या त्या ह्याच्याने त्यांनी इथे बारीक करून घेतलेली आहे बघा तव्यावरच. आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मोठा तवा, खाली गॅस खूप चालू असतो आणि अशी छान गरम गरम धाब्यावर जर वरती पाऊस पडत असेल तर अशी गाड्यावरची पावभाजी खूपच सुंदर लागते. इथे त्यांनी पावभाजी मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि असं सगळं टाकून अशी छान अशी ही तवा पावभाजी करत आहेत. बघा, तव्यावरची जी पावभाजी असते तिची चव वेगळीच असते, कारण ती लगेच केली जाणारी पावभाजी असते. आणि अशी सुंदर अशी या पावभाजीची चव तर अगदी छान होती, अशी अप्रतिम. बघा किती छान झालेली आहे. त्यांनी ते आधी घरून अर्धवट शिजवून आणलेलं असतं. तर त्यांनी हे सगळं वाटाणे, बटाटे, फ्लावर, कोबी त्यांनी मला सांगितलं की हे सगळं शिजवून आणलेलं असतं आणि त्याच्यात आपल्याला थोडासा खायचा कलर त्यांनी टाकलेला होता. तर त्यांना सगळ्यात आधी पार्सल द्यायचं होतं, त्यामुळे ते पार्सल भरत होते. या ठिकाणी त्यांचं पार्सल चाललं होतं आणि हे बघा, त्यांनी छान अशी ही पावभाजीची डिश तयार केलेली आहे. कांदा, लिंबू आणि 2 मसाले, 2 पाव देतील. तर अशी ही पावभाजी डिश झालेली आहे त्यांची. छान अशी ही स्वादिष्ट अशी ही पावभाजी, अगदी छान. आपल्याला जर वाटलं तशी आपण इथे करू शकतो. तर त्यांच्या दुकान जे आहे पावभाजी सेंटर, त्याचं आपण थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 2 तर इथे मसाला पाव घ्यायचा होता आणि त्यांनी त्याच तव्यावर ते मसाला पाव छान असे गरम केलेले आहेत. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आणि तेलामध्ये त्याच गरम असल्यामुळे त्या तव्यावरच ते मसाला पाव तयार करून देत असतात. पावभाजी मसाला पाव असं त्यांचं तिथलं हे आहे. तर आता ह्या पावामध्ये त्यांनी पावभाजी भरून देतात आणि त्यालाच मसाला पाव असे बघा. या ठिकाणी ह्या पावामध्ये अशी मसाला भरून घेतात. असे मसाला पाव तयार झालेले आहेत बघा, किती छान असे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट हे असे नवनवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.